डोंगराला झऱ्यात पाणी गो मासे कारल्याचे डोंगराला दसरा भरत आईची जागो ताई त्याच्या महिन्याला दसरा भरत आईची जागो ताई त्याच्या महिन्याला जागो ताई त्याच्या महिन्याला दुसऱ्या लॉट मधला चौथा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला सभ्या बॉईज तर दुसऱ्या बाजूला मीम बॉईज. पहिला चेंडू सन्मानित केला गेलाय. श्री गणेशा होतोय धावफलकामध्ये हलक्याने खेळून काढलेला फटका ऑफ साइड रिजनला. धावफलकामध्ये होतोय ओपनिंग सिंगलच्या स्वरूपात. एक धाव मिळेल. यावेळी ऑन साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. रनआउटची दात मागितली जाते पंचांकडे. दात नकारली दिली आहे पंचांनी. दोन चेंडूचा खेळ संपतोय. दोन धावफलकावर लागले गेले आहेत. गोलंदाजी मार्कवर समीर, फलंदाजी मार्कवर राहुल. दोन्ही आघाडीच्या ओपनरने एक चेंडूचा सामना केला आहे. राहुल यांचा चांगला फटका ऑफ साइड रिजनला हलक्यात कट करून खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होतोय. नक्की जर मागचे दोन मॅच पाहिले ना तर नक्कीच नेल बायटिंग मॅच होते. दोन्हीही मॅचेस असे होते की 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज दोन्हीही संघाला होती. पण त्यामध्ये मारली बाजी जय साई विरार संघानं. बाईचा कॉल येतोय पंचांकडे. बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होईल. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. 4 धावा ऍड होतात धावफलकामध्ये. पहिले षटक मार्गस्थ. यावेळी चांगली गोलंदाजी होते. बॅक ऑफ लेन डिलिव्हरी होती. त्याला हलक्याने कट केल्याचा प्रयत्न होता. चेंडू अतिरिक्त तुसली घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो. यावेळी मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. क्षेत्ररक्षक तैनात तिकडे त्या झोन मध्ये. बॉल अडवेल गॅदर करेल गोलंदाज. षटक संपतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली ती झाली ती 5 धावा विदाउट एनी लॉस. दुसरे षटक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज वसीम. पॉवर प्लेचा षटक असेल. पंचांचा कॉल आला आहे. पॉवर प्लेचा 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते डायरेच्या आतमध्ये असतील आणि याचा पुरापूर फायदा उचलण्याचा प्रयत्न सुद्धा करतील दोन आघाडीचे फलंदाज राहुल आणि ओमकार. कारण की धावसंख्या पाहिली ती आहे फक्त 5 धावा 1 षटकानंतर. आता पॉवर प्लेचं षटक दुसरे षटक गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज वसीम. फलंदाजी मार्गवर आहे तो फलंदाज राहुल. कोण मारेल बाजी येणार षटक सांगून जाईल. पहिला चेंडू पॉवर प्लेचा. यावेळी विकेट करायचा प्रयत्न. चेंडू झाला कव्हर रिजनला. रनआउटची संधी. चांगली फेकी. चांगला गॅदर. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. राहुलला परतावं लागतं तंबूच्या आसऱ्याला रनआउटच्या स्वरूपात.
नंबर 3चा फलंदाज मैदानाच्या आत दाखल झाला आहे दीपक. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका क्षेत्रक्षेकडे हजार होते, परंतु रन चोरली गेली आहे कारण की गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आला नाही आणि थोडासा फंबल झाला होता गोलंदाज. त्याच्या चालता एक धाव फलकात ऍड होईल, धावून पोहोचेल 6 वर. लिगल डिलिव्हरी असेल, चांगला फटका एक्झिक्यूट केला होता परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते. 3 धावा वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी आणि धावफलक जर पाहिलं तर 1.2 षटकांचा खेळ संपतोय. एक गडीच्या मोबदल्यात 6 धावा लागल्या गेल्या धावफलकावर. पॉवर प्लेचं षटक आहे, थोडंसं मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न असेल ओमकार आणि दीपक याचं. ओमकार ज्याने 3 चेंडूंचा अजूनपर्यंत सामना केला आहे. एका बाजूला दीपक द न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत आताच दाखल झाला आहे. आपण पाहत आहोत SPL भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम स्वराज्य प्रीमियर लीग वर्ष 4. पहिला दिवस आजचा आपण पाहत आहोत पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसामधला ग्रुप बी मधला हा 4था सामना. लुझरचा हा सामना चालू आहे. यामधील कोण संघ जिंकेल तो प्रवेश होईल पुढच्या सामन्यासाठी. नक्कीच थोडीशी घाई करायची आहे अजून आपल्याला, यानंतर एक लॉर्ड खेळवायचा आहे अजून. अजून चांगली गोलंदाज म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्ची केली आहे. तिसरा चेंडू ब्लॉकलमध्ये चेंडू होता, हलक्या त्याने खेळून काढला, ऑफसाईड रिजनला सन्मानित केला गेला चेंडूला. एक धाव मिळेल. नक्कीच यावेळी थोडासा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात होता, चांगलं क्षेत्ररक्षक अडवलं चेंडूला आणि 3 धावा महत्वपूर्ण वाचवल्या आपल्या संघासाठी. यावेळी बॅकफुटला जाऊन स्ट्रोक करायचा प्रयत्न, कव्हर रिजनला एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक आला आणि आपल्या संघासाठी पुन्हा एकदा 3 धावा वाचवल्या गेल्या. मागच्या 2 चेंडूवरती 6 धावा ऑलरेडी वाचवल्या गेल्या. काय क्षेत्ररक्षण चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कुठल्या प्रकारची संधी न देता फलंदाजाला ब्लॉक केला जातं, फलंदाजाला पूर्णपणे. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होतंय. पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर फक्त 3 धावांचं खर्ची गेलं, फक्त 4 धावी खर्ची गेल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्यामध्ये एक गडी सुद्धा गेला रनआउटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. तिसरा षटक मार्गस्थ, गोलंदाजी मार्गवर येतो गोलंदाज अमित. ज्या प्रकारची गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये त्या प्रकारची फिल्डिंग सुद्धा झाली ती मागच्या षटकामध्ये. जर कदाचित फिल्डिंग नसता झाली तर थोडंसं मागडं षटक ठरलं असतं, परंतु असं काही झालं नाही. तिसरा षटक मार्गस्थ, गोलंदाजी मार्गवर अमित. पहिला चेंडू वाईटचा इशारा येतो पंचांकडनं. अतिरिक्त बाहेर चेंडू असल्या कारणे पंच बोलतायत आपल्यापर्यंत वाईटचा इशारा येईल. दुसरा चेंडू ब्लॉकलमध्ये चेंडू, फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न तर केला होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क न असल्या कारणे एष्टी रक्षकाच्या हातात चेंडू विसावेल. निर्धाव चेंडूची सांगता होतय. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फेकी तर चांगली केली होती, गॅदर करता आला नाही परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळाला आपल्याला डीप मध्ये.
यावेळी पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न तर होता फलंदाजाचा, परंतु बॅट न बॉलचा कुठला संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी बांधून ठेवला अजूनपर्यंत फलंदाजाला. मोठा फटका खेळण्याची संधी नाही देत आहे तो गोलंदाज. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. यावेळी मिडल स्टंप त्रिफला उद्ध्वस्त होतो. बॅक ऑफ द हँड बॅक ऑफ लेन डिलिव्हरी होती, त्याला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नसल्या कारणे एसटी उद्ध्वस्त होते. फलंदाजाला परतावं लागतं तंबूच्या आसऱ्याला. आता नंबर 4चा फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. सूरज यावेळी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा लेट केलेला फटका. टॅपच्या पद्धतीनं रनआउटच्या सहाय्यानं परतावं लागतं तंबूच्या आसऱ्याला, परंतु रेफर केलं जात आहे. परतावं लागतं तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. 2.5 षटकांचा खेळ झाला आहे. 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न असेल सम्या बॉईज संघाचा. सूरज येतोय नेक्स्ट बॅट्समॅन. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नंबर 6चा फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. गोलंदाजी मार्गावर पाहिलं तर गोलंदाज येतोय 4थं षटक हाताळण्यासाठी अख्तर. नक्कीच पहिले 3 षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती मीम बॉईज संघाकडनं. नोचा इशारा येतो पंचांकडनं. नक्कीच आणि इट विल बी फ्री हिट. फ्रीडचा इशारा सुद्धा आलाय पंचांकडनं. फ्रीडचा फायदा उचलता येईल का? पुरेपूर फायदा उचलला जाईल का फ्रीडचा? धावसंख्या पाहिली तर 4च्या सरासरीने पुढे सरकतोय. जाऊन पोहोचते 3 षटकानंतर 13 धावा. 6 चेंडूंचा खेळ अजून येणारा बाकी आहे. 6 चेंडूमध्ये जर ह्या षटकाला जर मॅक्झिमाइज केलं तर कदाचित एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल सम्या बॉईज संघाचा. नोचा इशारा पंचांकडनं. इलिगल डिलिव्हरी. फ्रीडची संधी दीपक यांना फ्रीडची संधी मिळाली आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत सामना केला आहे दीपक यांनी. यावेळी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न तर होता, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. त्याच्या हातात चेंडू विसावेल. एकाच धावेने समाधान मानावं लागेल. इकडनं जर 2 ते 3 चौकार आले तर सामन्यात एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. एक मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धावेने समाधान मानावे लागेल. अजूनपर्यंत जी गोलंदाजी झाली आहे, अजूनपर्यंत पाहिलं तर 20 चेंडूंचा खेळ इकडून फेकून झाला आहे. 20 चेंडूमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या गेल्या आहेत आणि
4 गडी सुद्धा टिपले गेले आहेत आणि इकडे त्याच्यामध्ये मिसफील्ड होतंय. अशा सिच्युएशन मध्ये मिसफील्ड करणं काय परफेक्ट नसतं, कारण ज्या प्रकारचा दबाव संघावर क्रिएट केला आहे तुम्ही सम्या बॉईज संघावर, ज्या प्रकारचा दबाव क्रिएट केला गेला आहे त्या प्रकारच्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही असे चौकार द्याल मग ह्याच धावा तुम्हाला शेवटी खूप महागडे ठरतील. नक्कीच 20 धावा लागल्या गेल्या धावफलकावर. 4 गडीच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू येणारे बाकी. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती अडवून फेकेल, एकदा पूर्ण होईल. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातला. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅटना बॉलचा कुठला संपर्क न होता एसटी रक्षकाच्या हातात बोल्ड होतोय फलंदाज. विकेटचं पतन होतंय, षटक संपतंय. 4 षटक समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 5 गडीच्या मोबदल्यात 22 धावांचं आव्हान असेल ते मीम बॉईज संघाला. आणि या पुढची इनिंगसाठी मी आमंत्रित करेल ते माझे सिनियर कॉमेंटेटर म्हणजे अनिलजी बेनमनसी यांना. राहुल पाटील दादाच्या या नावात दमाईर, राहुल पाटील दादाच्या या नावात दमाईर, राहुल पाटील दादाचे नावानं दमाईर, आमच्या कल्पेचे दादाचे हे नावानं दमाईर. आमच्या भावेशानी गलबेच्या या नावानं दमाईर, आमच्या भावेशानी गलबेच्या या नावानं दमाईर. चलो चलो यहाँ पर फिर से मुकाबला शुरू. सेकंड इनिंग में देखा जाएगा कितने रनों का चेस है, कितने रनों का डिफेंड है, वो भी देखा जाएगा. यहाँ पर चेस होगा कि डिफेंड होगा इस पर भी नजर होगी. यहाँ पर 21 रन बोर्ड पर लग चुके हैं. 22 रनों का टारगेट रखा हुआ है मीम बॉयज के लिए 24 गेंदों में. देखो पहले मैच में देखा जाए तो वसीम भाई की टीम मतलब मीम बॉयज टीम 22 रनों का 23 रनों का चेस कर नहीं पाई थी, लेकिन पिछले मैच में अब उसे सुधारते वक्त अब देखा जाए तो ये मैच में 22 रनों का टारगेट सामने है. और वसीम भाई आबिद ये जोड़ी मैदान में उतर गई है इस रनों का. चला ज्यांचे ज्यांचे फॉर्मॅलिटीज बाकी असेल त्यांना विनंती असेल फॉर्मॅलिटीज आपले कंप्लीट करायचे आहेत कमिटीची. चला दरम्यान दीपकचा पहिल्या झटक्याच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आलाय. दरम्यान आबिद स्ट्राईक एंडवरती हलक्या त्याने चेंडूवरती एक धाव घेतलाय. 2 बॉल 2 आलेले आहेत धावा. नक्कीच 22 धावांचं टार्गेट समोर आहे आणि चांगली सुरुवात केली गेलेली आहे पहिल्या षटकामध्ये. दीपकच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 आले, त्यानंतर तिसरा चेंडूवरती सुद्धा हलक्या रीतीने एक धाव काढलाय वसीमने आणि नॉन स्ट्राईक एंडला गेलेले आहेत. 1 रन कंप्लीट करत असताना 3 बॉल 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. नक्कीच जी चुकी मागच्या मॅच मध्ये झाली होती ती चुकी आता करणार नाहीयेत. कर्णधार समीरने त्यावेळेस सांगितलं होतं कि इस बार जो टारगेट होगा उसे अच्छी तरीके से चेस करेंगे. और इस बार क्या होता हुआ यहाँ पर डॉट गेन आती हुई. डॉट गेन आना मतलब डिफिकल्ट हो सकता है मीम बॉयज टीम के लिए. जितने भी डॉट आएंगे उतना प्रेशर क्रिएट हो सकेगा मीम बॉयज टीम के लिए. लेकिन इस बार क्या हुआ है, जोर से मारने का प्रयास किया गया था लेकिन गेंद को रोक लिया गया था, लेकिन थोड़ा सा फंबल होने के कारण 1 रन चुरा लिया गया है. 5 गेंदों का पहले ओवर का गेम मैच खत्म हो चुका है और 4 रन बोर्ड पर लग चुके हैं. हल्के से 1 रन चुरा ली गई है वसीम के द्वारा. और यहाँ पर पहले ओवर का खेल खत्म हो चुका है और पहले ओवर का खेल खत्म होने के बाद 22 रनों का जहाँ पर टारगेट है और वहाँ पर यहाँ पर 5 रन बोर्ड पर लगा चुके हैं सलामी जोड़ी. एक जगह वसीम है जिन्होंने 3 बॉलों में 3 रन अब तक करके खेल पर
मैदान पर खड़े हैं और दूसरी जगह पे देखा जाए तो 3 बॉलों में 2 रन मतलब एक डॉट उनके सामने आया था और 2 रन खेल चुके हैं 3 बॉलों में। चलो पावर प्ले ले लिया गया है। ये म्यूजिक हमें दर्शा रही कि ये दूसरे ओवर में पावर प्ले ले लिया गया है। एक ओवर में 5 रन हो चुके हैं और इस ओवर में निश्चित ही वसीम भाई सोचेंगे कि इस ओवर में मिनिमम 1 चौका मुझे मारना है। आबिद के बैट बल्ले से भी आया फिर भी कोई हर्ज नहीं है, लेकिन इस ओवर में 1 चौका आना जरूरी है। ये दोनों के मन में ये सोच यहाँ पर लग रही है और इसके पहिला चेंडू 1 धाव काढलाय। दरम्यान आबिद पठाण स्ट्राइक एंड वरती येतोय। एक नफीतुल्ली स्कोर आहे आणि नफीतुल्ली स्कोरचा या ठिकाणी पाठलाग करत असताना कोला टप्प्यात चेंडू टॅपच्या सारे खेळला फटका सरळ बॅटिंग निश्चितच 1 धाव देऊन जाईल 1 धाव देऊन जाईल। या धावेनेशी धावफलक 1 ने अजून पुढे सरकले जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती। अजूनही 15 धावांची गरज आहे। 16 चेंडू बाकी आहेत। कोला टप्प्याच्या चेंडू ऑन साइडला बादला फटका या ठिकाणी चेंडू अडवलाय फेकी सुद्धा केलाय। वसीमला रनआउट रूपाने बाद व्हावं लागते। चौथा चेंडू या षटकातला एक गडी गारद झालेला आहे। टॅपचे सारे खेळलेला फटका 1 धाव देऊन जाईल। एका धावनेशी धावफलक 1 ने अजून पुढे सरकलाय जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती। 2 बॉल बाकी आहेत या षटकातले। 14 चेंडू 14 धावांची गरज। आबिद पठाण स्ट्राइक एंड वरती। बॅटीची कडा लागून चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये। चेंडू डिक्लेअर झोन मध्ये अजून 1 धाव धावसंख्यामध्ये ऍड केली जाईल। आता मात्र बॉल टू बॉलचं ज्यावेळेस समीकरण आलंय आता 1-2 चेंडू 1-2 चेंडूंनी धावाले नक्कीच मीम बॉईज संघावरती दडपण येऊन राहील। परंतु आता मात्र जोपर्यंत सामना या ठिकाणी बॉल टू बॉलचं समीकरणावरती आहे तोपर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज मनामध्ये विचार करतील की एकेरी धाव घेऊन शेवटपर्यंत पूर्ण करावं। ज्यावेळी खराब चेंडू येईल त्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न करू आणि चौकार गोळा करू। आतिफच्या बॅटीतून आलेली ही 1 धाव। दरम्यान पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलंय। 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती 1-0-10 1 गडीच्या मोबदल्यानंतर मीम बॉईज संघ चला 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज। पहिला चेंडू सरळ बॅटिंग मारलं फटका या ठिकाणी चेंडूला अडवलंय म्हणजे डॉट चेंडू येणार आहे। हो आता मात्र कमबॅक या ठिकाणी केलाय साम्या बॉईज संघाने सुद्धा। निश्चितच एक छोटी टोटल सेट केली गेली होती आणि त्याचा डिफेंड करत असताना आता मात्र कमबॅक या ठिकाणी साम्या बॉईज संघाचा झालाय। 11 चेंडू 12 धावांची गरज। निर्धाव जो यायचो तो आता मात्र निर्धाव आला। आता मात्र मीम बॉईज संघावरती थोडंसं येऊन दडपण येऊन राहिलेलं आहे कारण आता मीम बॉईज संघाला वाट पाहायची आहे एखादा चेंडू अवांतर येईल का किंवा एखादा चेंडूवरती खराब येईल त्या चेंडूवरती मोठा फटका येईल का यावरचं लक्ष दिलं जाईल मीम बॉईज संघाचं। दरम्यान थोडंसं डगआउटमध्ये चिंतेचं वातावरण आहे कारण हे सुद्धा माफक लक्ष आहे। माफक लक्षाचा पाठलाग करत असताना परिस्थिती आता काय आलंय आहे 10-11चं इक्वेशन।
हो टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरला होता खरा, परंतु लेग स्टंपच्या बाहेरच होता. त्या कारणे पंचांचा इशारा वाईटचा आलाय आणि जो अवांतर यायचा होता तो अवांतर आलाय. आता मध्ये कडक फटका होता, परंतु नॉन स्ट्राईक येण्यावरती आतिफच्या शरीराचा वेध घेतला. चेंडूने खेळपट्टी लगत चेंडू राहिला. एकच धाव घेतली गेली. 9 चेंडू 9 धावांची गरज येऊन राहते मी बॉईज संघासाठी. दिशा दिली या ठिकाणी. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलंय. अजून एक धाव संघामध्ये ऍड केली जाईल. 8 बॉल 8 धावांची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी साम्य बॉईज संघाचा गोलंदाज विचार करायला. निर्धाव चेंडू पडला पाहिजे आणि तो चेंडू पडेल का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी. हा सेकंड लास्ट चेंडू. त्या चेंडूवरती सुद्धा आलाय 1 रन. आता मात्र 7 बॉल 7 कोणाची आहे? 7 गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची 7 किंवा फलंदाजाला त्याच्या सोबत असलेल्या फलंदाजी 7 आहे. निश्चित हा सामना बघण्यासाठी चुरस या ठिकाणी आता मात्र अखेर क्षणी वाढणार आहे, जोपर्यंत मोठा फटका नाही. पडद्याच्या आत जे प्रेक्षक बसल्यात त्यांनी पडद्याच्या बाहेर जावे विनंती असेल. पडद्याच्या आत बसलेल्यांनी पडद्याच्या बाहेर. हलकेवरती खेळून काढला. एक धाव कंप्लीट झालाय. म्हणजे 16 वरती या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी पोहोचलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. हा सामना कोण जिंकेल नक्कीच यावरती सुद्धा लक्ष असणार आहे आणि हा संघ कोणता संघ पराभूत होईल यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. कारण जो संघ पराभूत होईल त्या संघाला निश्चित लॉंग बॅटिंग असणार आहे आणि जो संघ हा सामना जिंकेल तो संघ बापा मोर्या संघासोबत भिडणार आहे. आतिफ आबिद ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही आची जोडी आहे. एक जगह आतिफ, एक जगह है आबिद. अब ये आतिफ आबिद किस टीम के लिए आफत आने वाली है वो देखने लायक होगा. लेकिन मैच में हमें रोमांच जरूर देखने को मिलने वाला है. लास्ट ओवर 6 बॉल पहिला चेंडू खराब चेंडू. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु नोचा इशारा पंचांकडनं आणि नोचा इशाऱ्यावरती या ठिकाणी फ्री हिटची संधी. फ्री हिट म्हणजे एक मेजबानी. कैसे भी मारो, आड़ा मारो, ऐसे मारो, वैसे मारो, कैसे भी मारो, आउट होने वाला नहीं है. लेकिन आड़ा मारा हुआ है, लेकिन वहां पर फील्डर तैनात है. फील्डर है तो 1 रन मिल सकेगा. अब 5 गेंदों में 4 रनों की जरूरत. 5 बॉल 4 धावांची गरज. नक्कीच आबी स्ट्रायकवरती आहे. जो संघ हा सामना जिंकेल निश्चितच तो संघाची घोडदौड या ठिकाणी कायम राहणार आणि जो संघ पराभूत होईल त्याला नक्कीच 1 वर्ष म्हणजे 12 महिने म्हणजे 12 आठवडे म्हणजे 2920 प्रहर म्हणजे 365 दिवस म्हणजे 8700 तास, 8760 तास म्हणजे 5,25,700 मिनिटे म्हणजेच 3,15,00,000 आणि 36,000 सेकंद वाट बघायला लागेल या स्पर्धेसाठी परत एंट्री करण्यासाठी. नक्कीच, कारण ही स्पर्धा आपण आजचा दिवस म्हणजे महत्वाचा या कारणे की विरार अंडर बॉक्स असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडामकर यांचा आज वाढदिवस आणि त्याचा औचित्य साधून स्वराज्य प्रीमियर लीग या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हलक्यातीने खेळून काढला. फेकी पोहोचली नाही. त्या कारणे 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावानेशी धाव फलक 20 वरती पोहोचलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज येऊन राहते. तीन बॉल 2 धावांची गरज. फुलटॉस चेंडू या ठिकाणी
खतरे की घंटी यहाँ पर बज सकती थी, लेकिन घंटी को बाजू में रख दिया, 1 रन कंप्लीट कर लिया है। चला 2 बॉल 1 धाव्याची गरज। अब निश्चित ही देखा जाए तो डगआउट में मिम बॉयज के राहत की सांस है, क्योंकि 2 गेंदें बाकी है और 2 गेंदों में 1 रनों की जरूरत है। और आतिफ स्ट्राइक एंड पर है। आतिफ को जो काम करना था अब तक अच्छी तरीके से कर लिया है। आबिद का साथ देते हुए एक रन चुराते यहाँ तक पहुंच गए, लेकिन 2 गेंदों में अब 1 रन चुराने हैं और वो रन ली जाएगी। यहाँ पर थोड़ा कान मंत्र तो आबिद ने दिया हुआ था, लेकिन ये मैच किस प्रकार से फिनिश होगा, ये गेंद इस गेंद पे होगा कि अगली गेंद का इंतजार करना पड़ेगा। हल्के से खेला हुआ है और ये रन पूरा कर लिया। मिम बॉयज टीम जीत चुका है और बापा